हॅलो फ्रेंड्स, आज आपण परत कंटिन्यू करूयात. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टँजेंट्स अँड नॉर्मल्स याची एक्सरसाइज आहे 2.1. आज आपल्याला हा सेकंड प्रॉब्लेम डिस्कस करायचा आहे. लेट अस रीड आउट. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y equal to under root x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 equal to 0. तर आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टँजेंटचं इक्वेशन किंवा नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं नाहीये. तर आपल्याला काय करायचं, एक पॉइंट फाइंड आउट करायचं. फाइंड द पॉइंट. ओके, पॉइंटला दोन कोऑर्डिनेट असतात टू डायमेन्शन मध्ये, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. हा पॉइंट आहे कुठे? पॉइंट ऑन द कर्व, दिस कर्व. समजा आपण थोडस फिगरच्या माध्यमातून इमॅजिन करूयात. समजा हा जो कर्व आहे, सपोज हा असा कर्व असेल, y इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 3. इथे मी कर्वचं इक्वेशन लिहितो, y इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 3. समजा हा तो कर्व आहे. ओके, या फंक्शनचा समजा हा तो ग्राफ आहे. नेक्स्ट, या कर्व वरती तो पॉइंट आहे. ओके, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. या कर्व वरती पॉइंट आहे. कुठे आहे आपल्याला माहित नाही. त्या पॉइंट संदर्भात आणखी काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. व्हेअर द टँजेंट, म्हणजे या पॉइंटला काय आहे, टँजेंट आहे. ओके, आणि सपोज आपण एक इमॅजिन करूया, तो पॉइंट सपोज इथे आहे की नाही. हा पॉइंट आहे P. त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत समजा x1 आणि y1, जे की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या कर्व वरती एक पॉइंट आहे जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सपोज तो पॉइंट इथे असेल, त्याचे कोऑर्डिनेट समजा असतील x1 आणि y1. आता या पॉइंटची खासियत काय आहे, याच्याबद्दल काय एक्स्ट्रा माहिती दिली आहे. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. राईट, हा कर्व आहे. व्हेअर द टँजेंट, या पॉइंटला टँजेंट आहे. लेट अस ड्रॉ अ टँजेंट ऍट दिस पॉइंट. समजा हा तो टँजेंट आहे. राईट आहे. आणखी काय आहे, व्हेअर द टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. या लाईनला, ओके, हा टँजेंट दुसऱ्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. समजा या ही लाईन सपोज तिचे ग्राफ मी या पद्धतीने ड्रॉ करतो. ओके, या लाईनचं इक्वेशन आहे आपल्याला दिलेलं आहे 6x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. राईट आहे. ही परपेंडिक्युलर आहे. फिगर आपण परत एकदा समजून घेऊयात. वी हॅव गिव्हन अ कर्व. राईट आहे. y इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 3. आपला कर्व दिलेला आहे. काय कर्व आहे, y इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस 3. समजा त्याचा ग्राफ सपोज असा आहे, असं आपण इमॅजिन करूयात. आणि या कर्व वरती एक पॉइंट आहे P. राईट, सपोज तो पॉइंट इथे आहे. ओके, हा पॉइंट P आहे. या पॉइंट मध्ये एक टँजेंट ड्रॉ केलेला आहे. या कर्वला हा टँजेंट, आणि हा टँजेंट दुसऱ्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. खरं तर ही लाईनला आपण नॉर्मल म्हणता येईल आपल्याला. असो, तर या लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे 6x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. आपण इथे राईट आउट केलेलं आहे. राईट आहे. एक कर्व आहे, त्या कर्वला एक टँजेंट आहे. या पॉइंटला टँजेंट आहे P, ज्याचे कोऑर्डिनेट्स आपण सपोज करतो x1 आणि y1. आणि हा टँजेंट या लाईनला परपेंडिक्युलर दिलेला आहे. या लाईनचं इक्वेशन आहे 6x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. ही फिगरच्या माध्यमातून एवढ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. प्रश्न काय आहे, फाइंड द पॉइंट. ओके, तर हा जो पॉइंट आहे P, ओके, याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. कसं करता येईल. आता ही लाईन जी आहे ती या टँजेंटला परपेंडिक्युलर आहे. समजा या लाईनचा मी स्लोप सपोज m डॅश असे मी सपोज करतो, आणि टँजेंटचा स्लोप समजा m असेल. राईट, तर m आणि m डॅश यांचा प्रॉडक्ट काय येणार आहे, -1. हे आपल्याला माहिती आहे. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप इज ऑलवेज -1. आणि लाईन जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप कसे असतात, सेम असतात. राईट, इथे लाईन्स आहेत परपेंडिक्युलर, त्याच्यामुळे m आणि m डॅश यांचा प्रॉडक्ट काय येणार आहे, -1 येईल. किंवा असं म्हणता येते की या दोन्ही लाईनचे स्लोप्स एकमेकांचे नेगेटिव्ह रेसिप्रोकल असतात. समजा या लाईनचा स्लोप सपोज 3/4 आला, तर या टँजेंटचा स्लोप काय येणार आहे, -4/3. किंवा या लाईनचा स्लोप जर सपोज -5/2 आला, तर या टँजेंटचा स्लोप काय येणार आहे, याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल, म्हणजे तो काय येणार आहे 2/5. ओके, तुम्ही या दोघांचा जर प्रॉडक्ट केला तर तो प्रॉडक्ट येतो -1. असे जर स्लोप असतील तरी त्यांचा प्रॉडक्ट येणार आहे -1. राईट आहे.
तर आपण प्रोसिजर काय करायची आपल्याला, सध्या या लाईनचे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, ते काय आहे 6x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. बघा मी इकडे लिहितो, गिव्हन लाईन इज काय लाईन आहे 6x प्लस 3y मायनस 5 इक्वल टू 0. ओके, ही ते आपल्याला लाईन दिलेली आहे आणि या लाईनला हा टँजेंट परपेंडिक्युलर आहे ऍट पॉइंट P. आता ही जी लाईन आहे ही या लाईनचं जनरल फॉर्म मधलं इक्वेशन आहे. जनरल फॉर्म असतो लाईनचा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू आपण कम्पेअर करू शकतो 6, b ची व्हॅल्यू आहे 3 आणि कॉन्स्टंट जो c आहे तो या ठिकाणी आहे -5. जर लाईनचं जनरल इक्वेशन या पद्धतीचं असेल तर या लाईनचा स्लोप आपण फाइंड आउट करतो. स्लोप m इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ x which is a divided by coefficient of y which is b and we have to attach minus sign to this. करेक्ट आहे. a ला b ने डिवाइड करा आणि त्याचं साइन चेंज करा किंवा मायनस एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ऍड करायचं. तर लाईनचं इक्वेशन माहित असेल त्याचा स्लोप आपण या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण डायरेक्टली लिहू शकतो, ते आपण आकड्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. तर या लाईनचा स्लोप आपण लिहू शकतो, therefore स्लोप ऑफ this line is, या लाईनच्या स्लोपला आपण m डॅश ने डिनोट करतो. तर m डॅश ची व्हॅल्यू येणार आहे, तर x चा कोएफिशिएंट आहे 6 डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट आहे 3 आणि एक मायनस साइन आपल्याला अटॅच करायचा आहे. रिमेंबर फॉर्म्युला, इफ दिस इज द लाईन then slope of this line is always minus a upon b. Okay, where is a? It is coefficient of x. What is b? It is coefficient of y. And we have to attach minus sign to this. याला सिम्प्लिफाय केल्यास काय मिळेल आपल्याला? याला सिम्प्लिफाय केल्यास मिळेल -2. राईट आहे. मी फिगर मध्ये इथे मेन्शन करतो, या लाईनचा स्लोप जो m डॅश आहे तो मिळालेला आपल्याला -2. ओके, -2. मग या लाईनचा जर स्लोप -2 असेल तर सांगा बरं मला तुम्ही या टँजेंटचा स्लोप काय असेल? करेक्ट आहे. काय असणार आहे तो? हा -2 ला आपण -2/1 लिहू शकतो. याचा रेसिप्रोकल मिळणार आपल्याला 1/2 आणि इथे जे काही साइन असेल ते चेंज करायचं. तर टँजेंटचा स्लोप जर आपण m सपोज केला तर त्याची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1/2. सो वी राईट हिअर therefore स्लोप. ओके, इक्वेशनची गरज नाही सध्या. therefore स्लोप ऑफ टँजेंट ऍट P x1 y1. ओके, हा जो पॉइंट आहे P त्याचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 सपोज केलेत. हा कर्व आहे, या कर्वला हा टँजेंट आहे. या टँजेंटचा स्लोप आपल्याला मिळणार आहे m इक्वल टू याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल 1/2. राईट. टँजेंटचा स्लोप आपल्याला कसा मिळाला? ही लाईन आहे, या लाईनचा स्लोप आहे फाइंड आउट केलेला -2. ही लाईन या टँजेंटला परपेंडिक्युलर असल्यामुळे या -2 च्या मदतीने -2 चा आपण काय घेतला? रेसिप्रोकल घेतलेला आहे आणि रेसिप्रोकल घेऊन आपण या टँजेंटचा स्लोप फाइंड आउट केलेला आहे. बरं, याच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण या टँजेंटचा स्लोप आपण आणखीन एका वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण टँजेंट्स आणि नॉर्मल्स आपण डिस्कस करतोय. या टँजेंटचा स्लोप कसा फाइंड आउट करता येतो? हा टँजेंट कोणत्या कर्वला आहे? या कर्वला आहे. या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला आणि इथे जर आपण या इक्वेशन मध्ये जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं, म्हणजे या वायचं जर डिफरन्शिएशन फाइंड आउट केलं, जे की मिळेल आपल्याला dy/dx, आणि हा dy/dx सुद्धा काय असतो? या टँजेंटचा स्लोप असणार आहे. राईट आहे. तर या टँजेंटचा स्लोप आपण दोन वेगळ्या मेथडने फाइंड आउट करतोय. एक या लाईनच्या मदतीनं. राईट आहे. ही लाईन या टँजेंटला परपेंडिक्युलर आहे, लाईनचा स्लोप -2 मिळालेला आहे, त्याच्यामुळे टँजेंटचा स्लोप आपल्याला मिळालेला आहे 1/2. सेम 1/2 स्लोप आपल्याला आणखीन कसा मिळणार? या कर्वचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा आणि त्या डिफरन्शियल मध्ये, त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ही p ची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली समजा, तर सेम स्लोप आपल्याला 1/2 मिळालाच पाहिजे. सो वी डिफरन्शिएट धिस equation with respect to x. So let us write, given curve is,
What is the equation of curve? It is y equal to under root x minus 3. Right? याचं डिफरन्शिएशन फाइंड आउट करूयात. It is very simple. Differentiating above curve, or you can say equation with respect to x, we get याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. dy by dx है ना, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx अंडर रूट x है ना, अंडर रूट x मायनस 3 आहे, तर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट x मायनस 3. परत या x मायनस 3 च्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं असतं. x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0, 1 मायनस 0 म्हणजे 1, नॉट नेसेसरी. तर इथे डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेला आहे. आता सेम हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आपण या पॉइंटला आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. आय विल राईट हिअर. ओके, काय लिहिता येणार आहे? dy बाय dx at पॉइंट px1 y1 है ना. या पॉइंट px1 y1 ला सेम डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करूयात. काय मिळेल? जिथे x आहे तिथे आपल्याला x1 ठेवायचं आहे आणि या एक्सप्रेशन मध्ये y नाहीच आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे काय y1 वगैरे सबस्टिट्यूट करण्याची गरज नाहीये. सो 1/2 अंडर रूट x च्या जागी लिहायचा हा पॉइंट आपण ठेवूयात x1 मायनस 3. आता हा dy बाय dx टँजंटचा स्लोप होता, मात्र कुठल्या पॉइंटला माहित नाही. या कर्व वरती कुठेही जो पॉइंट असेल त्याला असलेला तो स्लोप होता, परंतु आपण पर्टिक्युलर एक पॉइंट घेतलेला आहे p x1 y1. या पॉइंटला या टँजंटचा स्लोप आपण फाइंड आउट केलेला ऑलरेडी या लाईनच्या मदतीने. तो किती मिळाला आपल्याला? स्लोप ऑफ टँजंट 1/2. तर याच्या जागी आपण 1/2 सबस्टिट्यूट करू शकतो. सो लेट अस सबस्टिट्यूट हिअर 1/2 which is equal to 1/2 अंडर रूट x1 मायनस 3. राईट आहे. तर थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. हा 2 इकडे आला तर वरती इकडे येईल, किंवा हा जर 2 इकडे गेला तर इथे न्यूमरेटर मध्ये जाईल आणि मग 2 कॅन्सल होणार. आपण त्यांना इथे कॅन्सल करू शकतो. 2 कॅन्सल झालेले आहेत. पुढचं कॅल्क्युलेशन काय करता येईल बघा. हा 1 आणि रूटचा प्रॉडक्ट घेऊ. अंडर रूट x मायनस 3, इथे 1 असेल, 1 आणि इथला 1 चा प्रॉडक्ट 1. इथे आहे x1, इथे आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळेल. लेट अस स्क्वेअर बोथ साइड्स. वी गेट, दोन्ही साइड्स आपण स्क्वेअरिंग करूयात. काय मिळेल? तो रूट निघून जाईल. x1 मायनस 3 इक्वल टू, राईट साइडला 1 आहे, 1 चा स्क्वेअर येईल 1. सो x1 इक्वल टू मायनस 3 तिकडे गेला, प्लस होणार 3 + 1 मिळेल 4. ओके, जो आपल्याला पॉइंट फाइंड आउट करायचा आहे, पी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे x1 आणि y1. तर x1 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 4. आता y1 कसा फाइंड आउट करायचा? व्हेरी सिंपल. हा पॉइंट P कुठे आहे मला सांगा? या कर्व वरती आहे. तर हा जर पॉइंट या कर्वचा असेल तर ते हा पॉइंट या कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करायलाच पाहिजे, करतोच है ना. या प्रत्येक पॉइंट या कर्व वरचा प्रत्येक पॉइंट कर्वचा इक्वेशन सॅटिस्फाय करत असते. तर आपण करूयात एक काम. इथे x1 ही व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 4. ती 4 ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये फाइंड आउट करूयात. त्यासाठी आपण असं लिहूयात, सिन्स px1 y1 lies on the curve y under root x minus 3. ओके, हा पॉइंट P या कर्व वरती आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? देअरफॉर हे दोन्ही पॉइंट आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. देअरफॉर y1 इक्वल टू अंडर रूट x1 मायनस 3. राईट आहे. लेट अस कंटिन्यू. पुढे काय करता येईल आपल्याला? x1 ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड आउट केलेली आहे, जी की आहे 4. सो y1 इक्वल टू अंडर रूट 4 मायनस 3. सो इथे काय राहणार आहे? 4 मायनस 3 म्हणजे 1. तर y1 चा रूट मिळेल आपल्याला 1. राईट आहे. तर x1 मिळाला 4, y1 मिळालेला आहे 1. देअरफॉर आपला जो पॉइंट आहे, देअरफॉर p x1 y1 इक्वल टू, याची कोऑर्डिनेट्स आपण लिहूयात 4,1. ओके, बघा आपला काय होता? पॉइंटचा
कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे जे होते, हा जो पॉइंट होता तो या y इक्वल टू √x-3 या कर्व वरती तो पॉइंट होता. या पॉइंटला असलेला टँजेंट या लाईनला कसा होता, तो परपेंडिक्युलर होता. आपण काय काय प्रोसिजर केली, या लाईनचा स्लोप काढला, लाईनच्या स्लोपवरून टँजेंटचा स्लोप काढला जो की 1/2 मिळाला. सेम या टँजेंटचा स्लोप आपण डेरिव्हेटिव्हच्या मदतीने सुद्धा फाइंड आउट केलेला आहे. या कर्वचं डेरिव्हेटिव्ह काढलं आणि या पॉइंटला तो कम्पेअर केल्यानंतर आपल्याला x1 मिळाला 4 आणि x1 ची व्हॅल्यू आपण त्या कर्व मध्ये ठेवली इथे या इक्वेशन मध्ये आणि आपल्याला y1 ची व्हॅल्यू मिळाली आहे. आणि आपला फायनल जो आन्सर मिळाला आहे तो कर्वचा पॉइंट होता 4,1. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम आहे फाइंड द पॉइंट्स. ओके, याच्यापूर्वी सिंगल पॉइंट आपण फाइंड आउट केलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेले आहे, पॉइंट्स. ओके, मे बी 2 or 3 or whatever. ओके, फाइंड द पॉइंट्स ऑन द कर्व. दिस इज द कर्व. ओके, वेर द टँजेंट्स आर, एक टँजेंट नाही, टँजेंट्स. ओके, मे बी 2 or 3 whatever. Where the tangents are parallel to this line. Okay, हा इक्वेशन कसाच आहे, हा लाईनचं इक्वेशन आहे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे. तर आपल्याला पॉइंट्स फाइंड आउट करायचे या कर्व वरची. ओके, आणि त्या पॉइंटला असलेले टँजेंट्स या लाईनला कसे आहेत तर पॅरलल. फिगर काढूयात, म्हणजे फिगर काढल्यानंतर आपल्याला सिच्युएशन आपल्या पूर्ण लक्षात येऊन जाईल. समजा एक कर्व आहे, समजा सपोज हा तो कर्व आहे, राईट. या कर्व वरती 2 पॉइंट्स आहेत. समजा इथे एक पॉइंट आहे, हा दुसरा एक पॉइंट आहे. ओके, या कर्वला इथे एक असा टँजेंट आहे, नेक्स्ट टँजेंट. हे 2 टँजेंट्स आहेत जे की हे दोन्ही टँजेंट्स तिसऱ्या एका लाईनला पॅरलल आहेत. ओके, ही आहे लाईन, राईट आहे. या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 3x - y + 1 = 0, राईट. ही एक लाईन दिलेली आहे, लाईनचं इक्वेशन आहे. त्यानंतर हा जो कर्व आहे, या कर्वचं इक्वेशन मी लिहितो y = x³ - 2x² - x. कर्वच आहे हा. या कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आणि या कर्ववरची 2 पॉइंट आहेत. समजा हा एक A पॉइंट आहे, सपोज हा दुसरा पॉइंट आहे B. ह्या दोन्ही पॉइंटला जे टँजेंट्स आहेत, हे दोन्ही टँजेंट या लाईनला पॅरलल आहेत. ओके, याला आपण म्हणूयात T1 म्हणजे पहिला टँजेंट, याला म्हणूयात T2 म्हणजे दुसरा टँजेंट आहे. आणि हा जो पहिला टँजेंट ज्या पॉइंटला आहे, समजा ज्या पॉइंटवरती हा पहिला टँजेंट ड्रॉ केलेला आहे, तो पॉइंट समजा x1 आणि y1 असेल. दुसरा जो टँजेंट आहे T2, त्याचा आणि कर्वचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो समजा x2, y2. तर आपला जो प्रॉब्लेम आहे तो हे 2 पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत मित्रांनो. ओके, हा कर्व एक कर्व आहे, त्या कर्ववरती हे 2 पॉइंट आहेत, राईट. आणि 2 या हे जे टँजेंट्स आहेत, हे दोन्ही टँजेंट ह्या तिसऱ्या लाईनला कसे आहेत तर पॅरलल आहेत. ओके, आणि ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे 3x - y + 1 = 0. ओके, तर या लाईनचा आपण स्लोप फाइंड आउट करू शकतो. काय तो फाइंड आउट केल्यानंतर स्लोप आत्ताच मी जस्ट डिस्कस केलं होतं. जर लाईनचं इक्वेशन ax + by + c = 0 असेल तर या लाईनचा स्लोप असतो -a/b. तर या लाईनचा स्लोप काय मिळेल आपल्याला, 3/-1 आणि एक मायनस अटॅच करावं लागेल, तर स्लोप मिळून जाईल 3. बर, आता या लाईनचा जो काही स्लोप आहे 3, सेम स्लोप या दोन्ही टँजेंटचा असेल, कारण हे दोन्ही टँजेंट या लाईनला पॅरलल आहेत. ओके, जर लाईन्स जर मित्रांनो पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप डेफिनेटली सेम असतातच, राईट. तर या टँजेंटचा स्लोप किती असणार आहे 3. या दुसऱ्या टँजेंटचा स्लोप सुद्धा किती असेल, सेम 3च असेल. बरं, हा जो स्लोप आहे 3 आपण आणखी वेगळ्या मेथडने फाइंड आउट करू शकतो, जी की डेरिव्हेटिव्हचं ऍप्लिकेशन आहे टँजेंट आणि नॉर्मल साठीचं. या कर्व जो आहे ना, हे दोन्ही टँजेंट कुठल्या कर्वला आहेत त्या कर्वचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. ते डेरिव्हेटिव्ह
मध्ये हा एक कुठलाही पॉईंट तुम्ही सबस्टिट्यूट करा, तुम्हाला व्हॅल्यू 3 ही मिळालाच पाहिजे. राईट आहे. तर आपण या कर्वचं पहिल्यांदा आपण डिफरन्शिएशन घेऊयात. ओके. त्याच्यापूर्वी हे आपण लाईनचं इक्वेशन लाईनच्या इक्वेशनच्या मदतीने स्लोप फाइंड आउट करून घेऊयात. राईट डाऊन. गिव्हन लाईन इज काय आहे लाईन? 3x minus y plus 1 equal to 0. Therefore, slope of this line, suppose I will say m dash equal to minus 3 by minus 1, which is 3. या लाईनचा स्लोप असणार आहे 3. आणि ही लाईन ह्या दोन्ही टँजेंट्सला कशी आहे? पॅरलल आहे. त्याच्यामुळे या दोन्ही टँजेंटचा स्लोप सुद्धा 3 असणार आहे. सिन्स tangents are parallel to the line 3x minus y plus 1 equal to 0, therefore slope of line equal to slope of tangents. right आहे. तर टँजेंटचा स्लोप आणि लाईनचा स्लोप सेम असणार आहे. तर लाईनचा स्लोप आपण फाइंड आउट केलेला आहे 3 आणि टँजेंटचा स्लोप आपण सपोज टँजेंटच्या स्लोपला आपण m ने डिनोट करूयात. देअरफॉर वी हॅव m इक्वल टू 3. ओके. नेक्स्ट, आता हा जो स्लोप आहे सेम स्लोप आपण या इक्वेशनचं डिफरन्शिएशन केल्यानंतर सुद्धा आपल्याला मिळणं गरजेचं आहे. सो लेट अस राईट इक्वेशन ऑफ द कर्व. Therefore, or before that we will write equation of curve is, curve's equation आहे y equal to x cube minus 2x square minus x. राईट आहे. याचं डिफरन्शिएशन अगदी सिंपल आहे. dy by dx equal to x cube चा डेरिव्हेटिव्ह कुठल्या फॉर्म मध्ये आहे? x raised to n. x raised to n चे डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? इंडेक्स बेस आणि हा एक न कमी करायचं. तर एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x स्क्वेअर. नेक्स्ट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? 2x आणि त्याच्या पाठीमागे हा -2 आहे. सो -2 इंटू 2x इट विल बी 4x -4x. नेक्स्ट मायनस x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1. राईट आहे. dy बाय dx मिळालेला आहे. हा dy बाय dx या dy बाय dx ची व्हॅल्यू आपण या एका कुठल्या तरी पॉइंटला आपण फाइंड आउट करूयात. सपोज या पॉइंटला फाइंड आउट करू आपण. राईट आहे. dy बाय dx ऍट a x1 y1 इक्वल टू, तर आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. याच्यामध्ये y नाही आहे, x आहे. x च्या जागी x1 सबस्टिट्यूट करूयात. 3x स्क्वेअर मायनस 3x1 स्क्वेअर 4x1 मायनस 1. बरं, या स्लोपची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. ती किती येते? 3. तर हा काय असतो? टँजेंटचा स्लोप असतो, जो की ऑलरेडी आपल्याकडे आहे 3. तर याच्या जागी आपण 3 हे सबस्टिट्यूट करू शकतो आणि थोडी कॅल्क्युलेशन करूयात. राईट डाऊन. याच्या ठिकाणी लिहिता येईल 3. सो 3 इक्वल टू 3x1 स्क्वेअर मायनस 4x1 मायनस 1. ओके. हा 3 तिकडे आपण ट्रान्सफर करूयात. तिकडे काय होणार मग आता? -1 आणि हा -3 टोटल होईल -4. इक्वेशन असं दिसेल 3x1 स्क्वेअर मायनस 4x1 मायनस 4 इक्वल टू 0. ओके. हा काय आहे? x1 मधला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, वर्ग समीकरण आहे. याला आपल्याला याचे रूट्स फाइंड आउट करायचे. x1 च्या आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळतील है ना. तर x1 च्या 2 व्हॅल्यूज म्हणजे हा x1 आणि x2 असेल. आणि x1 x2 जर मिळाला तर त्यांच्या व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये फाइंड आउट सबस्टिट्यूट केल्यानंतर y च्या 2 व्हॅल्यूज मिळतील, y1 आणि y2. आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला मिळून जातील. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. सिंपल मेथड आहे, 10वी मध्ये आपण डिस्कस केलेला आहे है ना. तर हा 3 आणि हा -4 यांचा प्रॉडक्ट येतो -12. ओके. तर या -12 चे असे फॅक्टर पाडायचे, असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज काय यायला पाहिजे? -4. ओके. तर -12 कॅन बी रिटर्न ॲज 6 इंटू 2 प्लस 2. ओके. बघा, 6 आणि 2 चा प्रॉडक्ट येतो 12
हा मायनस हा प्लस म्हणजे प्रॉडक्ट येणार मायनस. याचं ऍडिशन जर केलं तर ते ऍडिशन येतं -4, जो की हा मिडिल टर्मचा कोइफिशियंट आहे. तर हा मिडिल टर्मला आपण थोडस स्प्लिट करून लिहू शकतो. 3x1² मायनस 6x1 प्लस 2x1 मायनस 4 इक्वल टू 0. या दोघांची जोडी तयार करू, या दोघांची जोडी तयार करू आणि त्यांचे आपण फॅक्टर्स पाडूयात. काय मिळतं बघा, इथे काय कॉमन निघणार आहे? 3, 6 मध्ये सुद्धा 3 आहे, 3 कॉमन निघेल आणि x1 कॉमन निघेल. सो लेट अस टेक 3x1 कॉमन, है ना. 3 आणि x1 कॉमन बाहेर गेला, काय राहिला इथे फक्त x2. हा 2 नाहीये, x1 चा स्क्वेअर म्हणजे x1 शिल्लक राहिला इथे. x1 मायनस x1 बाहेर गेला, 6 ला आपण 2 into 3 लिहू शकतो. 3 त्यातला बाहेर गेला, तिथं राहिलं काय 2. इथे ब्रॅकेट मध्ये 2. पुढे इथे 2 आणि इथला एक 2 आपण बाहेर कॉमन घेऊयात. प्लस 2 वी कॅन टेक कॉमन. सो x1 मायनस 2 इक्वल टू 0. परत सेम हा ब्रॅकेट एक कॉमन निघणार आहे, x1 मायनस 2 आणि शिल्लक राहणार आहे इथे 3x1 प्लस 2 इक्वल टू 0. ओके, या दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट काय लागले 0. त्याच्यामुळं x1 मायनस 2 इक्वल टू 0 और 3x1 प्लस 2 इक्वल टू 0 असेल. इथे आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळते 2, राईट आहे. और x1 2 तिकडे गेला, -2 झाला, नंतर 3 ला पाठवा. या पद्धतीने x1 ची आणखी एक व्हॅल्यू मिळेल -2/3. बघा इथे x1 च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्यात, म्हणजे या कर्वला 2 टँजंट आहेत, राईट आहे. ऑलरेडी हा मी सॉल्व्ह केला असल्यामुळे मला माहिती आहे की इथे 2 पॉइंट मिळणार आहेत, राईट. आता ह्या x1 च्या ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे जर या कर्व मध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला y1 आणि y2 च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत, राईट. सो लेट अस सबस्टिट्यूट these two values in the curve. Since a x1 y1 and b x2 y2 are the points on the curve y equal to x cube minus 2x square minus x. Therefore, है ना, हा a पॉइंट या कर्व वरती आहे. आताच मी डिस्कस केलं आपण पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये, एखादा पॉइंट कुठलाही एक जर पॉइंट त्या कर्वचा असेल तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स त्या कर्वचे इक्वेशन हे नक्कीच सॅटिस्फाय करत असतात, राईट आहे. तर आपण काय करूयात, हा ए पॉइंट चे कोऑर्डिनेट्स इथे सबस्टिट्यूट करूयात. देअरफॉर y1 इक्वल टू x1 क्यूब मायनस 2x1 स्क्वेअर मायनस x1, है ना. काय केलं, y च्या जागी y1 आणि x च्या जागी x1 सबस्टिट्यूट केलाय. परंतु आपण x1 ची व्हॅल्यू 2 जस्ट फाइंड आउट केली आहे, तर x1 च्या जागी आपण 2 ठेवूयात. सो y1 आपल्याला मिळून जाईल, x1 आहे 2, 2 चा क्यूब मायनस 2 इंटू या 2 चा स्क्वेअर परत मायनस 2. सो y1 इक्वल टू 2 चा क्यूब आहे 8. बरं, हा 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8 येणार, परंतु हा मायनस आहे. 8 आणि -8 हे दोन कॅन्सल होऊन जातील, इथं राहील फक्त -2. ओके, तुम्ही इथे कॅन्सल करू शकतात किंवा एक स्टेप करून 8 - 8 मग नंतर कॅन्सल केले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. Therefore, है ना, x1 मिळाला 2, y1 मिळालेला -2. हा पहिला पॉइंट आपल्याला मिळालेला आहे 2, -2. Therefore, a x1 आणि y1 याच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाले 2, -2. ओके, नाव वी सबस्टिट्यूट. याला x1 म्हटलं ना, याला आपण एक नेक्स्ट आणखी एक, बरं ठीक आहे, नंतर आपण x2 म्हणूयात. तर ही x ची सेकंड व्हॅल्यू आपण या कर्व मध्ये सबस्टिट्यूट करूयात आणि काय मिळतं बघू. ऑल्सो लेट अस राइट डाउन. ऑल्सो हा बी पॉइंट जर आपण इथे सबस्टिट्यूट केला तर आपल्याला कर्वचं इक्वेशन रिराईट करता येईल y2 इक्वल टू x2 स्क्वेअर, x2 चा क्यूब मायनस 2 इंटू x2 चा स्क्वेअर मायनस x2. ओके, आणि y2 मिळवण्यासाठी आपल्याला आता इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून आपण x1 लिहिले, परंतु आता ही x ची सेकंड व्हॅल्यू आहे, तर x2 ला ही व्हॅल्यू आपण x2 म्हणून समजू शकतो, जी आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत -2/3.
तर -2/3 क्यूब -2 इंटू -2/3 स्क्वेअर -2/3. ओके, तर y2 म्हणजे वायची सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळेल आणि इथली त्याचा क्यूब फाइंड आउट करा. ओके, बघा हा मायनस आहे ना, मायनस वाला जो नंबर असेल त्याचा जर पॉवर इवन पॉवर असेल तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, आणि मायनस निगेटिव्ह जर नंबर असेल आणि त्याचा जर ऑड पॉवर असेल 1, 3, 5 वगैरे तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. तर या ब्रॅकेटचा क्यूब केल्यानंतर व्हॅल्यू तर निगेटिव्ह मिळणार आहे. 2 चा क्यूब असेल 8, 3 चा क्यूब 3 गुणाकार करा त्याचा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, राईट आहे. त्यानंतर हा 2/3 निगेटिव्ह नंबर आहे परंतु स्क्वेअर असल्यामुळे या ब्रॅकेटची व्हॅल्यू येईल पॉझिटिव्ह. बाहेर आहे इकडे मायनस, त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू येईल -2 चा स्क्वेअर 4 आणि हा 2 8 आणि हा 3 चा स्क्वेअर म्हणजे असेल 9 -2/3. राईट. आणखीन कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. y2 बरोबर आहे -8/27. बघा हे डिनॉमिनेटर वेगळं वेगळं आहे. तिथे 27 आहे, इथे 9 आहे, इथे 3 आहे. तर सगळ्यात मोठा डिनॉमिनेटर आहे 27. आपण ह्या 9 ला सुद्धा 27 करूत आणि ह्या 3 ला सुद्धा 27 करूयात. तसं करण्यासाठी काय करावं लागेल, इथे या 9 ला 3 न मल्टिप्लाय करू. राईट आहे. हा मायनस तसाच या लाईनला आपण 3 न मल्टिप्लाय केल्यास 27, सेम 3 न 8 ला पण मल्टिप्लाय करावं लागेल बॅलन्स करण्यासाठी. तर इथे 24 पुढे मायनस, ह्या 3 ला कितीने मल्टिप्लाय करावं म्हणजे 27 होणार, म्हणजे सगळ्यांचे छेद म्हणजे डिनॉमिनेटर सेम होऊन जातील. तर या 3 ला 9 ने मल्टिप्लाय करा, इथे मिळेल 27, आणि ते बॅलन्स करण्यासाठी इथे सुद्धा 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथे मिळेल आपल्याला 18. राईट आहे. तर काय झालं, सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स आपल्याला मिळालेले आहेत सेम. एक मिनिट, एक्स ची सेकंड व्हॅल्यू आहे -2/3. इथे आपल्याला काय केलं पाहिजे, ऑलरेडी इथे एक मायनस होता. ओके, आणि x2 ची व्हॅल्यू आहे ना, सेकंड व्हॅल्यू -2/3. तर त्याच्यामुळं इथे काय होणार आहे, आणखी एक म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आहे. ही व्हॅल्यू प्लस, ही व्हॅल्यू सुद्धा प्लस. थोडंसं करेक्शन करून घ्या, इथे सुद्धा असणार आहे प्लस. नेक्स्ट y2 इक्वल टू, डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. हा -8 -24 आणि +18. सो फायनली y2 काय मिळेल, बघा हा +18 मधून 8 गेले, राहिले 10 आणि हा -24 म्हणजे होईल -14/27. तर ही झाली y2 ची व्हॅल्यू. देअरफॉर b चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2, आणि आपल्याला काय मिळाले त्याची कोऑर्डिनेट्स सांगा बरं. x2 आहे हा -2/3 आणि y2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे -14/27. ओके, तर आज या तासामध्ये आपण 2 प्रॉब्लेम डिस्कस केलेले आहेत, सेकंड आणि थर्ड. आपण थांबू इथे. पुढच्या तासामध्ये प्रॉब्लेम नंबर 4 पासून आपण कंटिन्यू करूया. थँक्यू.